नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहोत. बघा त्यामध्ये आपल्याला ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 5 युनिट आहेत. सगळ्यात पहिलं आहे इंट्रोडक्शन टू ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्यानंतर आहे आपल्याला ऑपरेशन प्रोसेसेस आहेत. त्यानंतर PPC आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल काय असतं ते बघायचं आपल्याला. त्याचबरोबर 4th युनिट आहे IPC, इन्व्हेंटरी प्लॅनिंग कंट्रोल काय असतं. आणि शेवटी आपल्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट ॲज अ होल कन्सेप्ट आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये इश्यूज काय, चॅलेंजेस काय आणि एक जनरलाइज सप्लाय चेन कशा असतो, ते सर्व इन डिटेल आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हॅल्युएबल कंटेंट आपल्या चॅनलवरती भेटून जातील. त्याचबरोबर आपण ह्या जूनपासून नवोदय असतील, सैनिकी स्कूल असेल याच्यासाठी क्लासेस स्टार्ट करतोय 4th स्टँडर्डपासून तर 6th स्टँडर्डपासून. हे पूर्ण ऑनलाईन असतील, घरी बसल्या असतील. कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, त्याच्यासाठी आपण हे हाय क्वालिटी टीचर्सद्वारे हे क्रिएट केलेलं प्रोग्राम्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहे. आपण पालक असाल, फ्रेंड्स असाल, ह्या प्रॉपर इन्फॉर्मेशन त्या लोकांपर्यंत पोहोचवा, एवढीच आपली रिक्वेस्ट आहे. तर चला तर बघूया, आपण स्क्रीनवरती वळूया, इन डिटेलमध्ये बघूया की ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये काय काय आपल्याला बघायचं आहे. तर त्यामध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक्स मी कव्हर केलेलं आहे. 1 युनिट 2 युनिट्स मी याच्यामध्ये लिंक करून टाकतो, तुम्ही ते बघून घ्या आणि व्यवस्थित तुम्ही स्टडी करा. आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया नेक्स्ट सेशन. बघा आज आपण ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आज शेवटचा युनिट आहे आपला, युनिट नंबर 5. त्यामध्ये आपण बघणार आहे काय असतं ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, त्याची की कन्सेप्ट काय आहे, देन जनरलाइज सप्लाय चेन मॅनेजमेंट टूल काय असतं, त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये की इश्यूज काय असतात, त्याचबरोबर आपल्याला सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये कोलॅबरेशन काय असतं, एंटरप्राइज एक्सटेन्शन काय असतं, रिस्पॉन्सिव्हनेस काय असतं अँड कॅश टू कन्व्हर्जन काय असतं, ते आपल्याला इन डिटेल आजच्या ह्या सेशनमध्ये बघायचं आहे. देन कस्टमर सर्व्हिस काय असते, सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड कस्टमर सर्व्हिस लिंकेजेस काय असतं, अवेलेबिलिटी, सर्व्हिस रिलायबिलिटी काय असते, परफेक्ट ऑर्डर काय असतं, देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन काय असतं, इनॅबलर्स ऑफ SCM म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटला कोण इनॅबल करतं, फॅसिलिटीज काय, इन्व्हेंटरीज काय, ट्रान्सपोर्टेशन काय, त्याची इन्फॉर्मेशन काय, सोर्सिंग काय, प्राइसिंग काय, हे A to Z आपण आजच्या ह्या 5th युनिटमध्ये कव्हर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला हे की पॉइंट्स लक्षात ठेवून तुम्ही पेपर हे पूर्ण सोप्या भाषेमध्ये लिहू शकता. तुम्हाला की पॉइंटर्स मेन्शन करून दिलेले आहेत. तुम्हाला ओन लँग्वेजमध्ये तुम्हाला स्वतःला एक्सप्लेन करायचं आहे पेपर. ठीक आहे. तर चला, व्हॉट इज द सप्लाय चेन मॅनेजमेंट कन्सेप्ट्स अँड की इश्यूज. बघा, सप्लाय चेन मॅनेजमेंट रेफर्स टू एंड टू एंड कोऑर्डिनेशन ऑफ मटेरियल, इन्फॉर्मेशन अँड फायनान्सेस ॲज दे फ्लो फ्रॉम सप्लायर्स टू मॅन्युफॅक्चरर्स, होलसेलर्स, रिटेलर्स अँड फायनल टू कन्झ्युमर्स. बघा, एंड टू एंड कोऑर्डिनेशन असतं मटेरियल, इन्फॉर्मेशन अँड फायनान्सेसचं. कशासाठी? तर ते मटेरियल जे आहे तुमचं सप्लायरपासून मॅन्युफॅक्चरर, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कन्झ्युमर, अशा प्रकारे हे जी चेन असते, ह्या चेनला आपण काय म्हणतो, सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्याचे काय गोल्स असतात बघा. गोल्स सप्लाय चेन मॅनेजमेंटचे असतात की सगळ्यात पहिलं कॉस्ट कमी करायचं आहे, मेंटेनिंग क्वालिटी, क्वालिटी सोबत आपल्याला कॉस्टिंगसुद्धा कमी ठेवायचे आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सप्लाय चेन व्हिजिबिलिटी आणि रिस्पॉन्सिव्हनेस आपल्याला काय करायचं आहे, इन्हान्स करायचं आहे आणि इन्व्हेंटरी आणि लॉजिस्टिक्स ऑप्टिमाइज करायचं आहे. त्याच्यामध्ये काय एरर्स असतील, वेस्टेज असतील, ते सगळं दूर करून आपल्याला काय करायचं आहे, त्याला ऑप्टिमाइज सिस्टम्स क्रिएट करायचं आहे. आणि आता हे कंपोनंट्स काय असतात सप्लाय चेन मॅनेजमेंटचे बघा. सप्लायर असतात जे आपल्याला रॉ मटेरियल देत असतात, मॅन्युफॅक्चरर असतात ते रॉ मटेरियल काय करतात, फिनिश गुड्समध्ये कन्व्हर्ट करत असतात. देन डिस्ट्रीब्युटर असतात, ते काय करतात, मटेरियल स्टोअर करतात झालेलं आणि ट्रान्सपोर्ट करतात वेगवेगळ्या रिटेलर्स, होलसेलर्सला. देन रिटेलर्स काय करतात, ते प्रोडक्ट कन्झ्युमरला सेल करतात आणि कन्झ्युमर डायरेक्टली ते कन्झ्युम करतो आणि त्याच्यानंतर ठरवतो की हे प्रोडक्ट्स आपल्याला फायद्याचं आहे की नाही. तर हे आपलं काय असतं, कंपोनंट्स असतात सप्लाय चेन मॅनेजमेंटचे. देन आपल्याला पेपरला काय येतो, एक क्वेश्चन येतो, क्रिएट अ जनरलाइज सप्लाय चेन मॉडेल. तर जनरलाइज सप्लाय चेन मॉडेल पेपरला आला की आपल्याला काय करायचं आहे, एक बेसिक हे फॉर्मॅट यूज करून सगळ्यांसाठी आपण एक सप्लाय चेन क्रिएट करतो. बघा, जनरलाइज सप्लाय चेन मॉडेल कन्सिस्ट ऑफ सप्लायर, मॅन्युफॅक्चरर, कस्टमर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर. कोण कोण असतं, सप्लायर, मॅन्युफॅक्चरर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, कन्झ्युमर, असे हे चेन असते तुमची. यालाच आपण म्हणतो सप्लाय चेन प्रोसेस. बघा, काय करतात सप्लायर, रॉ मटेरियल सोर्स करतात, प्रोव्हाइड करतात. फॉर एक्झाम्पल ॲपल प्रोक्युअर्स मायक्रोचिप्स फ्रॉम TSMC. आता परत हे काय करतं, मॅन्युफॅक्चरर हे रॉ मटेरियल्स घेतं आणि कन्व्हर्ट करतं फिनिश गुड्समध्ये. म्हणजे हे चिप्स घेतं, डिस्प्ले घेतं, बॅटरी घेतं आणि काय करतं, हे आपली गाडी असेल, तुमचा मोबाईल असेल, हे क्रिएट करत असतं वेगवेगळे कंपोनंट्स हे एकत्र करून. देन कन्झ्युमर काय परचेस करतो
आणि ते प्रोडक्ट्स काय करतो युटिलाइज करत असतो. कंझ्युमर बाय स्मार्टफोन फ्रॉम द बेस्ट बाय तुमचे Amazon असेल, ई-कॉमर्स, फ्लिपकार्ट असेल, एनिथिंग किंवा रिटेल शॉपमधून घेत असेल. देन डिस्ट्रिब्युटर्स काय करतात, ते ट्रान्सपोर्ट गुड्स फ्रॉम फॅक्टरीज टू वेअरहाउसेस लाइक Amazon डिस्ट्रिब्युशन सेंटर्स फॉर ई-कॉमर्स फुलफिलमेंट. बघा Amazonचे वेअरहाउसेस असतात. आपण लास्ट टाईमला बरेच आपण कव्हर केले याच्याबद्दल. आणि ते डिस्ट्रिब्युटर्स काय व्यवस्थित पूर्ण इंडियाचे एव्हरी कॉर्नरमध्ये आपलं मटेरियल प्रोव्हाईड करत असतात. देन असतात रिटेलर. काय करतात रिटेलर, हे प्रोडक्ट्स आपल्या कस्टमरला विकत असतात. लाइक Walmart स्टॉक्स प्रोडक्ट्स इन स्टोअर फॉर डायरेक्ट कंझ्युमर सेल्स. बघा इथं मी सर्व स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सप्लायर कोण असतं, सप्लायरकडनं रॉ मटेरियल घेतो. रॉ मटेरियल सर्व इफिशियंट प्राइसिंगमध्ये घेत असतो. आपल्या ह्या ओन लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. देन मॅन्युफॅक्चरर काय करतो, सप्लायरकडनं रॉ मटेरियल घेतो, त्याला फिनिश गुड्समध्ये कन्व्हर्ट करतो. देन डिस्ट्रिब्युटर तेच प्रोडक्ट वेगवेगळ्या फॅक्टरीज, वेगवेगळ्या आउटलेट्स आणि वेगवेगळ्या लोकेशनला पोहोचवतो आणि ते रिटेलरपर्यंत पण पोहोचत असतो. रिटेलर कंझ्युमरला विकतात आणि कंझ्युमर परचेस करून ते प्रोडक्ट कंझ्युम करत असतात. हे आपली सप्लाय चेन मॉडेलची काय असते, प्रोसेस असते. देन बघा जनरलाइज सप्लाय कसा असतो. लाइक बघा एक्झाम्पल आहे तुम्हाला, जनरलाइज सप्लाय चेन मॉडेल फॉर इलेक्ट्रॉनिक गुड्स कंझ्युमर लाइक सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर हे कशा प्रकारे क्रिएट करायचं, आपल्याला पेपरला हे क्वेश्चन आलेला आहे बघा, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सबद्दल एक जनरलाइज सप्लाय क्रिएट करा. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं कोण कोण असतं आपल्या सप्लाय चेनमध्ये. बघा सप्लायर असतात, मॅन्युफॅक्चरर असतात, वेअरहाउसेस असतात, डिस्ट्रिब्युशन्स असतात, रिटेलर्स असतात, कंझ्युमर्स असतात आणि आफ्टर सेल सर्व्हिस असतात. एवढे पॉईंट्स आपल्या सप्लाय चेन मॉडेलमध्ये असतात. ते सगळे पॉईंट्स घ्यायचेत आपल्याला. त्या सगळ्या पॉईंट्समध्ये स्टेप बाय स्टेप्स आपल्याला काय करायचं, एक्सप्लेनेशन करायचं. फॉर एक्झाम्पल बघा सप्लायर नेटवर्क आहे. काय करतात ते, रॉ मटेरियल सप्लाय करतात. लाइक प्रोव्हाइड्स रॉ मटेरियल लाइक सिलिकॉन, कॉपर, प्लास्टिक, ग्लास, रेअर अर्थ मटेरियल लाइक रॉ सिलिकॉन फॉर सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन्स. हे वेगवेगळे कंपोनंट्स आपल्याला मोबाईल बनवायचं. बघा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आहे. मोबाईल असेल, टीव्ही असेल, काही असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये मल्टिपल गोष्टी येत असतात. इलेक्ट्रॉनिक्सला काय लागतं, कॉपर, सिलिकॉन, प्लास्टिक, ग्लास, रेअर अर्थ मटेरियल्स आणि तुमचे चिप्स लागतात. हे रॉ मटेरियल प्रोव्हाईड करत असतं. कंपोनंट्स काय, की सप्लाय इलेक्ट्रॉनिक पार्ट्स लाइक प्रोसेसर, डिस्प्ले, बॅटरी, मेमरी, चिप, सेन्सर हे प्रोव्हाईड करतात. सॅमसंग सोर्सेस डिस्प्ले इंटरनली अँड प्रोसेसेस फ्रॉम कॉलकॉम अँड मॅन्युफॅक्चर इट्स ओन लाइक एक्झॉनस. तुम्हाला माहीतच आहे. तर हे झालं सप्लायर नेटवर्क. देन मॅन्युफॅक्चरिंग अँड असेंबली कंपोनंट्स अँड मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स प्रोड्यूस इंटरनल कंपोनंट्स लाइक चिप, सर्किट बोर्ड्स अँड डिस्प्लेज. Samsung Semiconductor Division produces DRAM and NAND chips. Product assembly units बघा, assemble final products like smartphone, TV, refrigerators located in multiple countries. आपले सॅमसंगचे काय आहेत, प्लांट्स आहेत, त्यांचे फॅक्टरीज आहेत, तिथे हे मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल ॲज असेंब्ली सुद्धा होत असते. देन आहे वेअरहाउसिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. आता सॅमसंग काय करतं, सगळे प्रोडक्ट्स बनवून त्यांच्या स्वतःच्या वेअरहाऊसमध्ये ठेवतं. स्टोअर फिनिश गुड्स बिफोर शिपमेंट टू रिटेल मार्केट. यूज ऑटोमेटेड सिस्टीम, रिअल टाईम ट्रॅकिंग फॉर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, स्पेअर पार्ट वेअरहाउसेस. वेगवेगळे हे स्टोरेज ठेवतं आणि हे आपलं काय डिस्ट्रीब्युटर्सला देत असतं. ट्रान्सपोर्टेशनचं काम असतं डिस्ट्रीब्युशनचं. हँडल ग्लोबल लॉजिस्टिक्स लाईक एअर, सी, लँड, फ्रीट, मल्टिपल गोष्टी ते हँडल करतात. कोलॅबरेट विथ 3PL प्रोव्हायडर्स लाईक DHL, FedEx. भरपूर तुमचे इंटरनॅशनली काय असते, हे कुरिअर पार्टनर्स आहेत, त्यांच्या थ्रू हे डिस्ट्रीब्युशन होत असतं. मग हे प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटेड टू फिजिकल स्टोअर असतील, ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतील, ऑथराइज्ड डीलर असतील, सगळ्यांकडे हे डिस्ट्रीब्युशनवाले प्रोडक्ट पोहोचवतात. सॅमसंग ऑल्सो सेल्स वाया डायरेक्ट वेबसाईट्स अँड एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअर्स सुद्धा आहेत सॅमसंगचे, तिथं पर हे डिस्ट्रीब्युटर्स माल पोहोचवतात. देन रिटेल आउटलेट्स थ्रू काय करतं, मल्टिपल वेने आपण कंझ्युमर काय करू शकतो, एखादा प्रोडक्ट बाय करू शकतो. लाईक ई कॉमर्सचा आहे, त्याचं तो स्वतः त्याच्या Samsungच्या स्टोअरमधनं घेऊ शकतो, Samsungच्या वेबसाईटमधनं घेऊ शकतो किंवा थर्ड पार्टी ऑथराइज रिसेलर्स आहेत तुमचे, लाईक Amazon आहे, Flipkart आहे. देन डिफरंट तुमचे रिटेलर दुकानदार असतात मोठमोठे, त्यांच्या थ्रू हे आपलं काय होत असतं, कस्टमरला हे प्रोडक्ट भेटला जातो. बघा इन्क्लूड्स B2B सेल्स फॉर कॉर्पोरेट क्लायंट्स. आता Samsung काय करतं, डायरेक्ट डिस्ट्रिब्युशन टू कंझ्युमर विकतं आणि डायरेक्ट टू कंझ्युमर D2C पण विकतं आणि B2B पण विकतं. कॉर्पोरेटवाल्याला कोणाला जास्त बल्कमध्ये लागतील, आता समजा गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट काय करतं बघा, डायरेक्टली असं रिटेलरकडनं घेत नाही. आता गव्हर्नमेंटने मागेच आता विधानसभेमध्ये तुमचा काय झाला, इश्यू झाला, की 1 कोटीचे काहीतरी टॅब घेतले त्याने. ठीक आहे. 1 कोटीचे टॅब घेतले फक्त आमदारांसाठी. तर ते काय केले, कंपनीकडनंच घेतात ते डायरेक्टली. अशा प्रकारे त्यांचं काम असतं.
कस्टमर डिलिव्हरी लाईक लार्ज आयटम, टीव्ही, रेफ्रिजरेटर इन्क्लूड्स होम डिलिव्हरी इन्स्टॉलेशन. त्याच्यानंतर असतो आफ्टर सेल्स बघा. सर्व्हिस सेंटरवाले रिपेअर करत असतील, सर्व्हिस सपोर्ट द्यायचा असेल तुम्हाला, ते सगळं काम करायचं असतं. रिव्हर्स लॉजिस्टिक्स, कधी-कधी एखादा डॅमेज पार्ट जातो, तर ते रिटर्न पिकअप करणे आणि त्यांना नवीन प्रोडक्ट्स देणे हे सुद्धा काम करायचं असतं आणि हे सगळं आफ्टर सेल्स सर्व्हिस आणि सपोर्ट्समध्ये येत असतं. तर बेसिकली तुम्हाला सप्लाय चेन नेटवर्क क्रिएट करा, सप्लाय चेन मॉडेल क्रिएट करा म्हणलं तरी हे 5 ते 6 गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत आणि ते पर्टिक्युलर पॉइंट काय काम करतं ते तुम्हाला ओन लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला काही विचारायचं तर सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स विचारतं, तुम्हाला काही मोबाईल करायचं आहे मॅन्युफॅक्चर, तुम्हाला शूज करायचे आहे किंवा तुम्हाला बुक्स मॅन्युफॅक्चर करायचे आहे, स्मार्ट वॉचेस करायचे आहेत. एनिथिंग दे कॅन आस्क यू अँड यू हॅव टू राईट ओन्ली इन धिस फॉर्मॅट. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा की इश्यूज इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. बघा एस-सी-एम फेसेस सेव्हरल चॅलेंजेस दॅट इम्पॅक्ट इफिशियन्सी अँड प्रॉफिटेबिलिटी. अशा मल्टिपल चॅलेंजेस असतात जे त्यांचं प्रॉफिटेबिलिटी अफेक्ट करत असतं, त्यांचं काम करण्याची इफिशियन्सी क्षमता कमी करत असतं. असे कोणते फॅक्टर्स आहेत बघा. डिमांड अँड सप्लाय अनसर्टनिटी. लाइक बघा प्रॉब्लेम काय? फ्लक्च्युएशन इन कस्टमर डिमांड कॉज इन्व्हेंटरी इम्बॅलन्सेस. कस्टमर कधी-कधी काय त्याचा मूड चेंज झाला, की तो पूर्ण ते एखाद्या प्रॉडक्टला इग्नोरच करून टाकतो. त्यावेळेस अनसर्टनिटी क्रिएट होत असते. स्टॉक्स तुमच्याकडे ओव्हरस्टॉक होऊन बसतात आणि ते विकण्यासाठी तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. हे एक इश्यू आहे. लाइक आणखी एखादा अनसर्टन इव्हेंट येतो लाइक कोविड-19 आला होता. त्याच्यामुळे काय अनएक्सपेक्टेड डिमांड चार्जेस फॉर मेडिकल सप्लाईज आणि तुमचे ह्या कोविड-19मध्ये काय झालं मेडिकल तुमचं सप्लाईज तुमचे खूप डिमांड वाढली त्याची. बट जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो अशा गोष्टी वाढल्या. बट जे डेली यूज नाही करत टीव्ही असेल तुमचं हे असेल त्याची डिमांड खूप कमी झालेली आहे. तर हे तुमचं अनसर्टनिटीचं एक एक्झाम्पल आहे. डिमांड फोरकास्टिंग अँड रिअल टाईम डेटा अॅनालिटिक्स तुमचं एक सोल्युशन असू शकतं. बघा आपण काय केलं इश्यूज आहे, एक्झाम्पल बघितलं त्याचं सोल्युशन बघितलं. प्रत्येकाला तसंच केलं. आता देन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इश्यू आहे. त्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इश्यूमध्ये आपल्याला काय सगळ्यात पहिला असतो ओव्हर स्टॉकिंग इन्क्रीजेस स्टोरेज कॉस्ट व्हाईल अंडर स्टॉकिंग लीड्स टू स्टॉक आउट्स. हे 2 गोष्टी होत असतात आपल्याला. ओव्हर स्टॉक तर होतो आणि अंडर स्टॉक होतो. हे 2 इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचे इश्यूज आहेत. रिटेलर्स लाइक Zara युजेस जस्ट इन टाईम इन्व्हेंटरी टू रिड्यूस एक्सेस कॉस्ट. बघा हे जस्ट इन टाईम प्रिन्सिपल आहे जपानचं हे वापरतात आणि त्याच्या थ्रू काय करतात डिलिव्हरी इफिशियन्सी करत असतात. लाइक बघा सोल्युशन काय आहे तुम्हाला जस्ट इन टाईम वापरायचं आहे, EOQ वापरायचं आहे आणि वेंडर मॅनेजमेंट बेस तुम्हाला काय इनिशिएटिव्हज यूज करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे हे स्टॉक आउट आणि ओव्हरस्टॉकचा इश्यू क्रिएट होणार नाही. देन सप्लाय चेन डिसरप्शन्स असतात. काय प्रॉब्लेम बघा सप्लाय चेन डिसरप्शन तुम्हाला नॅचरल डिझास्टर आला, त्सुनामी आली, अर्थक्वेक आला. त्यामध्ये सगळे तुमचे डिसरप्शन्स होणार आहेत आणि त्यामुळे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी पण होऊ शकते किंवा पॅन्डेमिक्स आला असेल त्यामुळे हे सगळे तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. बघा लाइक 2021चं सुएझ कॅनल ब्लॉकेज. कॅनल ब्लॉकेज काय असतं बघा, आपल्याला हे इंडिया थ्रू जे युरोपला, आफ्रिकेला जे प्रॉडक्ट्स जात असतात, हे काय होतात सुएझ कॅनल थ्रू जात असतात. हे सुएझ कॅनल व्हेरी इम्पोर्टंट आहे. आपल्याला जिओग्राफिकल आणि जिओपॉलिटिकल दृष्टिकोनातून हे सुएझ कॅनल पूर्ण जगाचा हे ट्रेडसुद्धा काय करू शकतो, स्टॉपेज करू शकतो. व्हेरी इम्पोर्टंट पॅसेज आहे. 2 कॉन्टिनेंटच्या मधून एखादा छोटासा पॅसेज आहे. त्या पॅसेजमधून सगळे इंटरनॅशनल शिप्स जात असतात. त्या इंटरनॅशनल ब्लॉकेज झाल्यामुळे काय झालं, हे सप्लाय चेन डिसरप्शन्स क्रिएट झालं असतं. झालं आहे आणि यालाच आपल्याला काय करायचं आहे, असे होऊ नये म्हणून मल्टी सोर्सिंग स्ट्रॅटेजी करायची आपल्याला टू रिड्यूस रिलायन्स ऑन सिंगल सप्लायर्स. आता बघा हे मल्टिपल आपण स्ट्रॅटेजी यूज केली तर आपल्याला काय होणार आहे डिसरप्शन्स फेस होणार नाही. हाय लॉजिस्टिक कॉस्ट बघा हे एक इश्यू आहे सप्लाय चेनमध्ये. रायझिंग फ्यूल प्राइसेस, इनइफिशियंट ट्रान्सपोर्टेशन इन्क्रीजेस कॉस्ट. लाइक कंपनीज एक्झाम्पल Amazon ऑप्टिमाइज डिलिव्हरी रूट्स युजिंग AI टू रिड्यूस द लॉजिस्टिक कॉस्ट. Amazon वेगवेगळे प्रयोग करत असतं जेणेकरून कॉस्ट कमी करण्याचा. सोल्युशन काय रूट ऑप्टिमायझेशन असेल, सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट असेल, EVज असतील तुमचे आणि गव्हर्नमेंट व्हेकल्स तुम्ही पण यूज करू शकता जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी रेल्वेचे वगैरे. देन आहे लॅक ऑफ विजिबिलिटी आणि कोलॅबोरेशन. प्रॉब्लेम काय ह्याच्यामध्ये बघा पुअर कोऑर्डिनेशन बिटवीन सप्लायर्स, मॅन्युफॅक्चरर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स लीड टू इनएफिशियन्सीज. एक्झाम्पल काय बुलव्हिप इफेक्ट. स्मॉल चेंजेस इन डिमांड ॲट रिटेल लेवल कॉजेस लार्ज फ्लक्च्युएशन इन सप्लायर ऑर्डर्स. याचं सोल्युशन काय बघा ब्लॉकचेन, IoT, रिअल टाईम सप्लाय चेन तुम्हाला ट्रॅकिंग करायचं आहे आणि हे व्यवस्थित इश्यूज तुम्हाला हँडल करायचे आहेत. हे इश्यूज तुम्हाला आपल्याला फेस करावं लागतात सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं कारण हे येऊ शकतं तुम्हाला इश्यूज वगैरे डिस्कस करावं. देन कोलॅबोरेशन काय असतं बघा कोलॅबोरेशन इज अ की टू इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी अक्रॉस सप्लाय चेन. बघा सप्लायर कोलॅबोरेशन आहे, इंटरनल कोलॅबोरेशन आहे, कस्टमर कोलॅबोरेशन आहे, डिजिटल कोलॅबोरेशन आहे. सप्लायर म्हणजे टोयोटोज सप्लायर पार्टनरशिप मॉडेल इन्शुअर्स स्टेडी रॉ मटेरियल फ्लो अँड क्वालिटी कंट्रोल. देन आहे इंटरनल कोलॅबोरेशन्स. बघा याच्यामुळे काय होतं इंटरनल कोलॅबोरेशन Zara फास्ट फॅशन मॉडेल
इन्शुअर सीमलेस कोऑर्डिनेशन बिटवीन डिझाईन, प्रोडक्शन अँड रिटेल टीम्स. त्याच्यामुळे काय फास्टर रिस्पॉन्स टू फॅशन ट्रेंड्स अँड रिड्यूस लीड टाईम होतं. देन कस्टमर कोलॅबोरेशन आहे आपल्याला. कस्टमर कोलॅबोरेशन डेल्स बिल्ड टू ऑर्डर सिस्टम अलाउज कस्टमर टू कस्टमाइज देअर लॅपटॉप बिफोर मॅन्युफॅक्चरिंग, रिड्युसेस इन्व्हेंटरी वेस्ट अँड मीट्स कस्टमर नीड्स बेटर. तर हे बरेच आता ॲपल वगैरे तुम्हाला बघा हे काय करतं, तुमचा प्रोडक्ट आहे त्याच्यावरती नाव टाकून वगैरे देत असते. कस्टमायझेशन बेसिक कस्टमायझेशन करून देत असतो आपण. देन डिजिटल कोलॅबोरेशन आहे. Amazon AI driven supply chain management uses predictive analytics for inventory storing. Like Amazon uses AI to enhance decision making through real time data. तर हे कोलॅबोरेशन्स असतात. आपल्याला वेगवेगळे कोलॅबोरेशन्स यूज करायचे आहेत. टेक्नॉलॉजिकल, ह्युमन, देन इंटर डिपार्टमेंटल आणि सप्लायरचं कोलॅबोरेशन यूज केलं तर आपल्या टीम इफिशियन्सी वाढणार आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि कॉस्ट कमी होणार आहे. ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे. दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. देन बघा एंटरप्राइज एक्सटेन्शन इन सप्लाय चेन मॅनेजमेंट. बघा एंटरप्राइज एक्सटेन्शन रेफर्स टू कोलॅबरेशन अँड इंटिग्रेशन बिटवीन अ कंपनी आणि एक्सटर्नल पार्टनर्स. बघा काय करायचं आपल्याला, कंपनी आणि एक्सटर्नल पार्टनर जे असतात त्यांच्यासोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं. लाईक बघा सप्लायर असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, कस्टमर असतील. कशासाठी? टू इम्प्रूव्ह एफिशियन्सी अँड रेस्पॉन्सिव्हनेस अक्रॉस द सप्लाय चेन. बघा की एंटरप्राइज एक्सटेन्शन काय असतं, सप्लायर इंटिग्रेशन, शेअरिंग रिअल टाईम डिमांड डेटा विथ सप्लायर टू रिड्यूस द लीड टाइम्स. देन कस्टमर कोलॅबरेशन काय, engaging customers for demand forecasting and personalized services. Then technology integration काय असतं, using cloud, ERP, इंटरनेट ऑफ थिंग्स, AI फॉर रिअल टाईम डिसिजन मेकिंग. हे असतं. वॉलमार्ट बघा काय करतं, एक्झाम्पल क्लासिक, एक्सटेंड इट्स एंटरप्राइज बाय इंटिग्रेटिंग सप्लायर्स थ्रू वेंडर मॅनेज इन्व्हेंटरी. सप्लायर्स लाईक प्रॉक्टर अँड गॅम्बल, P&G have real time access to Walmart's inventory data, allowing them to automatically replenish stock, रिड्युसिंग स्टॉकआउट्स अँड एक्सेस इन्व्हेंटरी. हे झालं एंटरप्राइज एक्सटेन्शन. आपल्याला वेगवेगळ्या लोकांसोबत इंटिग्रेशन करायचे आहे. कशासाठी? तर हे सगळ्या गोष्टी जे असतील तुमचं वेंडर मॅनेजमेंट वगैरे, स्टॉक रिप्लेसमेंट, ओव्हर स्टॉक, आउट ऑफ स्टॉक, हे इश्यूज तुम्हाला येणार नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्यासोबत कोलॅबरेशन करा. रिअल टाईम डेटा तुम्हाला भेटतो. रिअल टाईम डेटानुसार रिअल टाईम कस्टमरला तुम्ही इझिली, इफेक्टिव्हली टॅकल करू शकता आणि सर्व्हिसेस डिलिव्हर करू शकता. रेस्पॉन्सिव्हनेस इन सप्लाय चेन बघा. Responsiveness refers to company's ability to quickly adapt to the changes in demand, disruptions, and customer needs while मेंटेनिंग इफिशियन्सी. इफिशियन्सी मेंटेनिंग करत असताना आपल्याला कस्टमरच्या नीड्स असतील, डिमांडमध्ये काय चेंजेस होईल आहेत आणि काय ओव्हरऑल डिस्रप्शन्स होत आहे आपल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये, ते हँडल करण्यासाठी आपल्याला हे काय गरज करत असतं, काय रेस्पॉन्सिव्हनेस. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द सप्लाय चेन रेस्पॉन्सिव्हनेस. बघा रिअल टाईम डेटा काय करतो, तुम्हाला फोरकास्टिंग करण्यासाठी मदत करत असतो आणि काय फ्लक्च्युएशन असतील ते मॅनेज करण्यासाठी मदत करतो. देन फ्लेक्झिबल मॅन्युफॅक्चरिंग, ॲबिलिटी टू स्केल प्रोडक्शन्स अप अँड डाऊन ॲज निडेड. एजाईल लॉजिस्टिक्स आहे, फास्टर डिलिव्हरी मॉडेल्स आहेत, सेम डे डिलिव्हरी शिपिंग ॲमेझॉनचं आहे तुम्हाला. हे काय क्विक रेस्पॉन्सिव्हनेसचे मॉडेल्स आहेत. लाईक झाराज फास्ट फॅशन मॉडेल. झाराज सप्लाय चेन इज हायली रेस्पॉन्सिव्ह ड्यू टू क्विक डिझाईन टू मार्केट. 15 ते 25 दिवसामध्ये काय करतात ते कन्सेप्ट टू स्टोअर बनवतात. म्हणजे कन्सेप्ट क्रिएट झाली की स्टोअरमध्ये 15 दिवसात तुमचा प्रोडक्ट दिसतो आपल्याला. देन स्मॉल बॅच प्रोडक्शन, वेस्टेज कमी करण्यासाठी ट्रेंडनुसार काय जेवढं आहे तेवढं ट्रेंडी डिझाईन्स बनवतात, फटाफट ते विकतात. वेस्टेज कमी करतात आणि ट्रेंड जे चालले त्याच्यानुसार लगेच फटाफट ते प्रोडक्ट्स बनवतात. इफिशियंट लॉजिस्टिक, स्ट्रॅटेजिकली लोकेटेड डिस्ट्रीब्युशन सेंटर्स फॉर फास्ट ग्लोबल डिलिव्हरी. आपल्याला काय वेगवेगळे वेअरहाऊसेस वेगवेगळ्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक लोकेशनला क्रिएट करायचे आहेत, जेणेकरून क्विक डिसिजन घेऊन आपण क्विकली काय करू शकतो, त्या त्या एरियाला टॅकल करू शकतो त्या वेअरहाऊस थ्रू. तर हे रेस्पॉन्सिव्हनेस आपल्याला क्रिएट करायची तशी, जेणेकरून कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढेल आणि कस्टमर इन्हान्समेंट होईल, हे आपल्याला गरजेचं आहे. देन आहे कॅश टू कन्व्हर्जन सायकल. बघा कॅश टू कन्व्हर्जन सायकल मेजर्स हाऊ क्विकली अ कंपनी कन्वर्ट्स कॅश स्पेंट ऑन रॉ मटेरियल इंटू कॅश फ्रॉम सेल्स. बघा रॉ मटेरियलवर जे खर्च केलं त्याच्यातनं फटाफट कॅश किती दिवसात आपण रिकवर करतो, त्याला कॅश टू कॅश कन्व्हर्जन सायकल म्हणतो आपण. C2C सायकल. बघा याचा फॉर्म्युला एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला. हे डेज इन्व्हेंटरी आउटस्टँडिंग आहे, किती दिवस आपल्याला सेल्स आउटस्टँडिंग असणार आहे, डेज पेएबल आउटस्टँडिंग, याच्यावरनं आपण काढू शकतो. देन इंटरप्रिटेशन काय, इफ अ कंपनी टेक्स 20 days टू कन्वर्ट इट्स इन्व्हेस्टमेंट इन अ इन्व्हेंटरी कॅश, लोअर C2C सायकल is better as it improves liquidity. Example Amazon versus traditional retailers. Amazon low C2C cycle even negative because it sells products before paying suppliers. बघा सप्लायरला देण्याच्या आधीच प्रोडक्ट सेल करत असतात. ट्रॅडिशनल रिटेल हाय C2C सायकल ड्यू टू इन्व्हेंटरी होल्डिंग कास्ट आणि
अदर डिलेड पेमेंट्समुळं काय होतं, यांचे कन्व्हर्जन सायकल हे काय होते, जास्त होत असते. देन आहे आपल्याला इम्पॉर्टंट कस्टमर सर्व्हिस. बघा कस्टमर सर्व्हिस काय आहे हो, कस्टमर सर्व्हिस जर एन्हान्स केलो आपण, सॅटिस्फॅक्शन वाढणार आहे, ब्रँड लॉयल्टी वाढणार आहे आणि प्रॉफिटेबिलिटी सुद्धा वाढणार आहे. तो कस्टमर रिपीट कस्टमर बनणार आहे. रिपीट कस्टमर आपल्याला काय करत असतो, ऑलवेज बिझनेस देत असतो. तर त्यामुळे हे कस्टमर सर्व्हिस कुठल्याही बिझनेसमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि ते काळजी घेणे, जपणे हे आपली काळाची गरज आहे. बघा लिंकेजेस बिटवीन सप्लाय चेन अँड कस्टमर सर्व्हिस. बघा ऑर्डर फुलफिलमेंट इफिशियन्सी, फास्ट अँड ॲक्युरेट ऑर्डर प्रोसेसिंग इम्प्रूव्ज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. इन्व्हेंटरी अवेलेबिलिटी बघायचं आपल्याला, वेल मॅनेज स्टॉक्स लेवल प्रिव्हेंट स्टॉकआउट अँड बॅक ऑर्डर्स. बघा आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर स्टॉक मेंटेन ठेवायचा आहे. लॉजिस्टिक डिलिव्हरी परफॉर्मन्स प्रॉपर ठेवायचं आहे, इफिशियंट ठेवायचं आहे आणि आफ्टर सेल सपोर्टसुद्धा आपल्याला इझी ठेवायचं आहे. इझी रिटर्न असेल, वॉरंटी असेल, क्विक इश्यू रिझोल्युशन, इनहान्स ट्रस्ट. बघा ट्रस्ट वाढतो आपल्याला अशा गोष्टी केल्यामुळे. ट्रस्ट वाढलं, लॉयल्टी वाढते, लॉयल्टी वाढलं तुमचं बिझनेस वाढतो आणि ओव्हरऑल कस्टमर तुमचा हॅपी, डिलाईट, आनंदी असतो. तर ते आपल्याला करायचं आहे. एक्झाम्पल, Amazon इंटिग्रेट सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड कस्टमर सर्व्हिस बाय युजिंग AI ड्रिव्हन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट टू प्रिव्हेंट स्टॉकआउट, ऑफरिंग प्राइम्स 1 डे 2 डे डिलिव्हरी, ठीक आहे, आणि इम्प्लिमेंटिंग रिअल ऑर्डर ट्रॅकिंग फॉर ट्रान्सपरन्सी. अशा प्रकारे हे आपण वेगवेगळे काय Amazonचं एक्झाम्पल घेऊन आपण आपली सर्व्हिस बेटर करू शकतो आणि कस्टमरला सॅटिस्फाय ठेवू शकतो. की एलिमेंट्स ऑफ कस्टमर सर्व्हिस. बघा अवेलेबिलिटी, कस्टमरला प्रॉपर अवेलेबिलिटी द्या. स्टॉकआउट होण्याच्या आधी त्याला प्रोडक्ट डिलिव्हर करा, जेणेकरून त्याची चिडचिड होणार नाही. आणि चिडचिड झाली तर तो डिससॅटिस्फाय होणार आणि तुमच्याला निगेटिव्ह देणार आहे. तर त्यामुळे डिमांड फोरकास्टिंग करा AI मशीन लर्निंग थ्रू आणि व्यवस्थित वेंडर मॅनेज इन्व्हेंटरी करा आणि स्टॉक लेवल ऑप्टिमल ठेवा. जेवढं लागते तेवढं तुम्हाला रेडी पाहिजे ॲक्युरेट तुमच्या फोरकास्टिंग बेसिसवरती. देन सर्व्हिस रिलायबिलिटी. बघा कन्सिस्टन्सी अँड ॲक्युरेसी ऑफ डिलिव्हरीज. बघा आपल्याला काय करायचं, ऑन टाईम डिलिव्हरी रेट ऑलवेज ठेवायचा, ऑर्डर ॲक्युरेसी ठेवायचा, लीड टाईम ॲधरन्स ठेवायचा आहे. म्हणजे टोटल प्रोडक्शन टू डिलिव्हरी टाईमलाईन्स परफेक्टली मॅच झाल्या पाहिजेत. अशा वेनेच आपल्याला काय करायचं आहे, हे कस्टमर सर्व्हिस ठेवायची आहे. एक्झाम्पल बघा, ॲपल अँड आयफोन सप्लाय चेन. बघा ॲपल इन्शुअर्स प्रोडक्ट अवेलेबिलिटी बाय प्री प्लॅनिंग प्रोडक्शन बेस्ड ऑन एक्सपेक्टेड डिमांड, होल्डिंग बफर स्टॉक फॉर हाय सेलिंग प्रोडक्ट्स ड्युरिंग लॉन्चेस अँड डिस्ट्रीब्युटिंग इन्व्हेंटरी ग्लोबली टू मीट द रिजनल डिमांड. लाईक सिम्पल एक्झाम्पल ह्याचं सर्व्हिस रिलायबिलिटीचं बघा, FedEx uses GPS ट्रॅकिंग टू प्रोव्हाइड रिअल टाईम अपडेट, uses AI powered logistic planning for efficient routing, ऑफर्स मनी बॅक गॅरंटी फॉर डिलेड एक्सप्रेस शिपमेंट. बघा अशा प्रकारे हे अवेलेबिलिटी ॲपल कसं इन्श्युअर करतं आणि हे FedEx कसे सर्व्हिस रिलायबिलिटी तुम्हाला देते, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. अवेलेबिलिटी, रिलायबिलिटी आणि परफेक्ट ऑर्डर फुलफिलमेंट आहे. परफेक्ट ऑर्डर काय असतं, दॅट इज डिलिव्हर्ड ऑन टाईम इन फुल क्वांटिटी ॲक्युरेटली, करेक्ट आयटम्स, पॅकेजिंग, डॉक्युमेंटेशन अँड अनडॅमेज ड्युरिंग शिपिंग. त्यालाच आपण म्हणतो परफेक्ट ऑर्डर. परफेक्ट ऑर्डर आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. त्याचं एक्झाम्पल आहे टोटल परफेक्ट ऑर्डर्स डिवायडेड बाय टोटल ऑर्डर्स. ते आपल्याला परफेक्ट ऑर्डर रेट निघत असतो. Amazon fulfillment centers. Amazon achieves a high perfect order rate by using robotics in warehouse to minimize order picking errors, automating packaging and barcode scanning for accuracy, partnering with reliable last mile delivery partner DHL, UPS, FedEx आणि आता स्वतःची तर त्यांची सर्व्हिस Amazon एक्सप्रेस आलेली आहे त्यांचं, ते स्वतःचं ते Amazonचं कुरिअरसुद्धा वापरतात. देन आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, रिझल्ट ऑफ मीटिंग ऑर एक्सिडिंग कस्टमर एक्सपेक्टेशन्स इन अ प्रोडक्ट क्वालिटी अँड सर्व्हिस डिलिव्हरी. काय होतं, प्रोडक्ट क्वालिटी दिलं, डिलिव्हरी दिलं, इन टाईम दिलं, त्यांना चांगला प्रोडक्ट दिला तर कस्टमर तुमचा सॅटिस्फाय होणार आहे. तर हे खूप गोष्टी गरजेच्या आहेत. इन्फ्लुअन्स बाय एंटायर सप्लाय चेन इफिशियन्सी, रेस्पॉन्सिव्हनेस आणि कम्युनिकेशन्स हे आपल्याला कस्टमर सॅटिस्फॅक्शन देऊन जात असतं. देन व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट बघा, इनॅबलर्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. आपल्याला इनॅबलर्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती बरेच क्वेश्चन्स आलेले आहेत, तुम्हाला लिहायचे आहेत. बघा इनॅबलर्स आर critical factors and elements that support and enhance performance of the supply chain. These enablers help in improving efficiency, responsiveness, cost effectiveness and customer satisfaction. बघा कधीही आपल्याला पेपर लिहित असताना असे जे कीवर्ड्स आहेत बघा, इफिशियन्सी, रिस्पॉन्सिव्हनेस, कॉस्ट इफेक्टिव्हनेस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर डिलाईट, कस्टमर हॅपी, असे जे वर्ड्स असतात ना आपल्याला प्रॉपर यूज करायचं त्याचा. आणि जेव्हा आपण असा प्रॉपर यूज करतो ना, एक्झामिनरवरती आपलं इम्प्रेशन पडतं की बाबा याला खूप नॉलेज आहे, खूप याला म्हणजे चांगली रीडिंग आहे आणि जम आपल्या इंग्लिशवरती आहे असं त्याला दिसतो. आता इनॅबलर्समध्ये सगळ्यात पहिले तर फॅसिलिटीज, इन्व्हेंटरी, ट्रान्सपोर्टेशन,
देन तुमचं इन्फॉर्मेशन, सोर्सिंग आणि प्राइसिंग व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर फॅसिलिटीजमध्ये काय आहे, फॅसिलिटीज that refers physical location where products are manufactured, stored, assembled or distributed. Example बघा, Amazon uses strategically located fulfillment center across the globe. These facilities allows Amazon wide variety of products close to major cities, enabling fast delivery and reducing transportation cost. Then आहे inventory includes raw material, work in progress, finished goods stored in a supply chain. For example, Apple maintains lean inventory model by coordinating closely with suppliers, मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्स लाईक फॉक्सकॉन. कशासाठी? तर हे इन्व्हेंटरी प्रॉपर ठेवणे. हाऊएव्हर ड्युरिंग प्रोडक्ट लॉन्चेस दे बिल्ड अप फिनिश गुड्स इन्व्हेंटरी टू मीट अप इनिशियल सर्ज इन डिमांड अँड इन्शुरिंग प्रोडक्ट अवेलेबिलिटी. देन ट्रान्सपोर्टेशन आहे. ट्रान्सपोर्टेशन इज द मुवमेंट ऑफ गुड्स बिटवीन डिफरंट स्टेजेस ऑफ सप्लाय चेन ॲज सप्लायर्स टू मॅन्युफॅक्चर, वेअरहाऊस टू कस्टमर्स. हे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे. लाईक Walmart owns and operates one of the largest private trucking fleets in the world. This allows them to control delivery schedules, reduce delays, ensure product availability at stores. हे बघा, आपल्याला फॅसिलिटीज ठेवायचे तसे प्रॉपरली इन्व्हेंटरी स्टॉक ठेवायचे वेगवेगळ्या फॅसिलिटीजला, जेणेकरून आपल्याला प्रोव्हाइड करता येईल. आणि ट्रान्सपोर्टेशन इफिशियंट ठेवायचं वेगवेगळे, जसं आपण यांचं वॉलमार्टचं वगैरे एक्झाम्पल घेऊ शकतो. देन आहे इन्फॉर्मेशन. आपल्याला बघा, इन्फॉर्मेशन रेफर्स टू रिअल टाइम डेटा कम्युनिकेशन shared across supply chain partners regarding inventory level, demand forecasting, and shipment tracking. Like Zara, a fashion retailer, uses real-time sales data from its store to adjust production schedules and restock only the items that are selling well. काय करतं, फक्त जे सेलिंग वेल चाललेत आपले इन्फॉर्मेशन घेतली त्यांनी, की बाबा मार्केटमध्ये ट्रेंड काय चालले, कुठलं प्रोडक्ट फास्ट सेलिंग आहे, तेच फक्त स्टॉक आउट करणे, जे चालत नाही त्याला लगेच उडवून टाकणे, रिड्यूस करणे. हे प्रॉपर इन्फॉर्मेशनचे यूज कसं करतं झारा, हे लिहायचं आपल्याला. हे इनॅबलर्स ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे. बघा, इनॅबल म्हणजे त्याला आपल्याला काय करतोय, स्टार्ट करतोय, की बाबा हे गोष्टी कशा इफिशियंट वेने सप्लाय चेन मॅनेजमेंट क्रिएट करत असतात, ते गोष्टी आहेत. ते सोर्सिंग. बघा, सोर्सिंग is the process of selecting suppliers that provide materials, components, services needed for the production. बघा, एखादं रॉ मटेरियल सोर्स करतो आपण, कुठून बनवायचं आहे, कुठून घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, ते सगळं आपण सोर्स करत असतो, जेणेकरून आपण फायनल प्रोडक्ट बनवत असतो. सोर्सिंग जर बेस्ट असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचं प्रोडक्ट क्वालिटी देऊ शकता, ऑन टाइम देऊ शकता. डेल युजेस ग्लोबल नेटवर्क ऑफ सप्लायर्स लाईक components like processor, screen, memory. Dell's direct-to-consumer model allows it to source parts from real-time orders and quickly assemble customized laptops. हे अशा प्रकारे डेल काय सोर्सिंग ठेवतं. प्राइसिंग बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. सगळं ठेवलं तुम्ही, इन्व्हेंटरी ठेवलं, स्टॉक ठेवलं, फॅसिलिटी ठेवलं, सगळं केलं. नंतर तुम्ही प्राइसिंग काय ठेवतं त्याची पण इम्पॉर्टंट आहे ना. प्राइसिंग रेफर्स टू हाऊ प्रोडक्ट सर्व्हिसेस आर प्राइस इन द सप्लाय चेन. इट इन्फ्लुएन्सेस कस्टमर डिमांड अँड सप्लाय चेन प्रॉफिटेबिलिटी. जर प्राइसिंग तुमची व्यवस्थित नसेल तर सप्लाय चेन तुमचा काय फायदा एवढं इफिशियंट बनवून, कस्टमर घेणारच नाही तर काय फायदा. कस्टमरला राईट काइंडमध्ये परवडली पाहिजे अशी प्राइसिंग ठेवा, जेणेकरून एवढ्या बेटर सप्लाय चेन मॅनेजमेंटचा त्याला फायदा होईल. उबर ईट्स युजेस डायनामिक pricing, surge pricing during high demand periods to balance out demand with delivery capacity. Similarly, manufacturers may offer bulk discount or offer off-season discount to manage inventory levels to simulate demand. आपल्याला काय करायचं आहे, हे वेगवेगळे प्राइसिंग मॉडेल, डायनामिक प्राइसिंग, सर्ज प्राइसिंग वापरायचं. हाय डिमांड असेल तर हाय कॅपॅसिटी लागणार आहे. हाय कॅपॅसिटीमध्ये तुम्ही कमवून निघा. जेव्हा डिमांड नसेल तेव्हा डिस्काउंट द्या. अशा प्रकारे मिक्स मॉडेल यूज केलं तर आपण आपले सप्लाय चेन इफिशियंट बनवू शकतो. तर बघा, इनॅबलर्समध्ये फॅसिलिटी बेस्ट ठेवायचं आहे, इन्व्हेंटरी तुम्हाला प्रॉपर ठेवायचं आहे, ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित ठेवायचं आहे, प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन, ट्रेंड घेऊन आपल्याला बनवायचं आहे, सोर्सिंग व्यवस्थित ठेवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी प्राइसिंग व्यवस्थित ठेवायचं आहे. दीज आर द enablers of supply chain management, and you can write these 6 points in examination when you are asked about the enablers of supply chain management for the 10 marks. आपल्याला येतो, बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेला आहे आणि हा येऊ सुद्धा शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित रेडी करून जायचं आहे, पॉईंट्स वाचा आणि एक्झाम्पल वगैरे लिहिलं ना, तुम्ही स्वतःच्या भाषेत एक्सप्लेन करा त्याला. स्वतःच्या भाषेत एक्सप्लेन केलं की तुमची लेंथ वाढेल. लेंथ वाढलं की तुम्हाला आन्सर चांगला भेटतो. ॲटलीस्ट तुम्हाला 10 मार्क्सला मी सजेस्ट करतो 3 पेजेस तर काही करून लिहायचेच आहेत. 3च्या खाली नका लिहू. तुम्हाला 3च्या खाली लिहिलं तर 3-4च मार्क पडतील. 3च्या खाली 3-4 मार्क्स. 3च्या पुढे लिहिलात तर तुम्हाला 5-6 मार्क पडतील आणि तुम्ही ॲटलीस्ट 4 ते 5 पेजेस लिहिलात तर तुम्हाला 7 मार्कापर्यंत, 7 ते 8 मार्कापर्यंत भेटू शकतात. एवढा टाईम नसतो तुम्हाला. त्यामुळे माझं एक्सपेक्टेशन आहे की तुम्हाला ॲटलीस्ट 3 पेजेस लिहा. तुम्ही बेस्ट क्वालिटी कंटेंट लिहा. 7 मार्क तुम्हाला इझिली भेटून जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपला हा सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये
5th युनिट एंड झालेलं आहे. व्यवस्थित रीड करा आणि याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपले न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स येऊन जातील. आपल्या ॲप्लिकेशनवरती अपलोड झालेले आहेत आणि ते अपलोड्स झालेले लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित रीड करा. काही क्वेरीज असतील तर माझ्याशी एनी टाईम कनेक्ट करू शकता. तर थँक यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट सेशनला लवकरच. थँक यू.